मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या आझाद मैदानावरच्या आंदोलनाला 6 महिने लोटले। मात्र हैदराबाद गॅझेटियरनुसार 6 महिन्यात मराठवाड्यात फक्त 310 कुणबी प्रमाणपत्रांचंच वाटप झालंय। छत्रपती संभाजीनगर आयुक्तालयातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। मराठा आंदोलकांनी आझाद मैदानावर ठिय्या मांडून मागणी मान्य करून घेतली, मात्र त्यानंतरही मराठा बांधवांच्या पदरात विशेष यश पडलं नसल्याचं चित्र आहे। 2 सप्टेंबरच्या जिहानुसार मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातून कुणबी प्रमाणपत्रांसाठी 731 अर्ज करण्यात आले होते। त्यापैकी केवळ 310 कुणबी प्रमाणपत्रांचंच वाटप करण्यात आलंय। कोणत्या जिल्ह्यात किती कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलंय बघा। छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण अर्ज आले 23, 11 अर्ज नाकारलेत, 12 अर्जांची चौकशी सुरू आहे। एकही प्रमाणपत्र मंजूर झालेलं नाही। जालना जिल्ह्यात 125 अर्ज आले, त्यातले 3 नाकारलेत, 87 अर्जांची चौकशी सुरू आहे आणि 35 जणांना कुणबी प्रमाणपत्र मंजूर झाले। परभणी जिल्ह्यात त्यापेक्षा जास्त 453 अर्ज आलेत, 7 अर्ज नाकारलेत आणि 286 अर्जांची चौकशी सुरू आहे, तर 160 अर्ज मंजूर झालेत। हिंगोलीमध्ये 5 अर्ज आले आणि 2 अर्जांची चौकशी सुरू आहे, तर 3 अर्ज प्रमाणपत्रांना मंजुरी मिळाली। नांदेड जिल्ह्यात 9 अर्ज आलेत, त्यातल्या 1 अर्जाची चौकशी सुरू आहे, 8 प्रमाणपत्र मंजूर केली आहेत। मराठवाड्यात 6 महिन्यात काय घडले बघा। बीडमध्ये एकूण 91 अर्ज आले, त्यातले सगळे म्हणजे 91 अर्जांना मंजुरी मिळाली। लातूरमध्ये 12 अर्ज आले, त्यातल्या 3 अर्जांची चौकशी सुरू आहे आणि 9 जणांना प्रमाणपत्र मंजूर झाले। धाराशिव जिल्ह्यात 13 अर्ज आले, त्यातल्या 1 अर्ज नाकारलाय, 8 अर्जांची चौकशी सुरू आहे आणि 4 अर्जांना मंजुरी मिळाली। तर मनोज जरांगे पाटलांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली बघा। परभणी असो, बीड असो, जालना असो, संभाजीनगर, धाराशिव इथं जाणून बुजून व्हॅलिडिटी थांबवल्या जातात, कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि हैदराबाद गॅझेटियरनुसार सुद्धा जाणून बुजून शपथपत्र दिलेले असताना, समान आडनाव असताना सुद्धा, आमच्या वंशावळी जुळलेल्या असताना सुद्धा जाणून बुजून दिलं जात नाही। काही कारण सांगायचं आणि त्याच्या त्रुटी काढायच्या आणि ते बाजूला ठेवायचं। अधिकाऱ्याने एक धडाकाच लावलाय, त्रुटी म्हणायचं फक्त आणि बाजूला ठेवायचं। त्रुटी नाहीत, काय नाहीत, काय नाहीत, काय नाहीत, हे जाणून बुजून मराठा समाजाच्या लेकरांचं वाटोळं करतायत। तर मराठवाड्यातनं ही महत्त्वाची बातमी आहे। 6 महिन्यापूर्वी मुंबईत आंदोलन केलं होतं मनोज जरांगेंनी, मागण्या मान्य करून घेतल्या, पण त्याचं फलित काय तर अगदीच तुटपुंज आकडा हा समोर येतोय कुणबी प्रमाणपत्र मंजूर झालेल्याचा। या संदर्भात आपण अधिक जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात संभाजीनगरला। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आहेत। माधव, अत्यंत धक्कादायक म्हणावं लागेल, 6 महिन्यामध्ये एकूण 731 अर्ज येत आहेत आणि त्यातले अगदीच कमी 310 अर्जांना मंजुरी मिळते। मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सोबतच हैदराबाद गॅझेटियर लागू करावं यासाठी मनोज जरांगे यांनी ऑगस्ट 2025ला मोठं आंदोलन केलं होतं। आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्यासोबत मोठ्या संख्येनं मराठे तिथं दाखल झाले होते। आंदोलन लाखोंच्या संख्येनं झालं होतं आणि त्याचं फलित म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या हातात राज्य सरकारनं 2 सप्टेंबर 2025 रोजी एक GR दिला होता। त्या GR नुसार मराठवाड्यात आत्तापर्यंत म्हणजे 6 महिन्यामध्ये केवळ 310 कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत। त्यामुळं या आंदोलनाचं फलित काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। जवळपास 731 मराठा समाजातील व्यक्तींनी कुणबी प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीनुसार मिळावं यासाठी अर्ज केले होते। त्यापैकी 310 जणांना अर्ज मान्य केले, म्हणजे 310 जणांना ती प्रमाणपत्र वाटप केली गेली, 24 जणांचे अर्ज बाद केले। मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदी असतील अशी शक्यता होती। विशेषतः हैदराबाद गॅझेटियरनुसार जर नोंदी सापडल्या तर त्यानुसार इथला मराठा हा कुणबीमध्ये जाईल अशी एक अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा काही पूर्ण होऊ शकली नाही। केवळ 310 प्रमाणपत्र मिळाल्यामुळं त्या लाखोंच्या संख्येनं केलेल्या मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं फलित काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।
तर मराठवाड्यामध्ये 6 महिन्यात केवळ 310 प्रमाणपत्रांनाच मंजुरी मिळालेली आहे. कुणबी प्रमाणपत्र केवळ 310 मिळाली.